नमस्कार मित्रांनो. रेस्पिरेटरी सिस्टीमचं क्लिनिकल एक्झामिनेशन्स आणि क्लिनिक्समध्ये आपण प्रॅक्टिकली कुठल्या गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे याच्याबद्दलचे जे व्हिडिओ आहेत त्याचाच हा कंटिन्युएशन थर्ड व्हिडिओ. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कफ खोकला उपचार करताना नोंद करावयाच्या बाबी. तर याच्यामध्ये आपण बघितलं की कुणासाठी हा व्हिडिओ आहे आणि फिजिकल सिम्पटमला जास्त महत्त्व द्या नवीन काळामध्ये, कारण ते तुम्हाला कॉन्फिडन्स जो तुमच्यामध्ये आहे, आत्मविश्वास आहे तो बिल्टअप करतील आणि त्याच्यामध्ये जे डायव्हर्सिफिकेशन ऑफ ओपिनियन येतं ते येत नाही, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स जास्त येतो. सगळ्यांची उत्तरं एकत्र आली की माणसाला आत्मविश्वास वाढतो, आपण जे करतो ते बरोबर वाटतं. आणि एक्झामिनेशन्समध्ये 4 गोष्टी आहेत त्या पण मी सांगितलं तुम्हाला: इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन आणि ॲस्कल्टेशन. तर ह्या 4 गोष्टीच्या रिलेटेडच आपण बघणार आहे. मी ह्या गोष्टी का आणतोय इथं, का त्या ह्याच्यामध्ये दाखवतोय तुम्हाला, तर एक लक्षात घ्या, आपण मेडिसिनमध्ये जे मॉडर्न गोष्टी शिकतो त्याच्यामध्ये हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. प्रत्येक सिस्टीम एक्झामिनेशन करताना आपल्याला हे 4 गोष्टीच्या अंडरच आपण बघतो, ते म्हणजे इन्स्पेक्शन, पाल्पेशन, परकशन आणि ॲस्कल्टेशन. तर त्याच पद्धतीनं आपण होमिओपॅथिकच्या गोष्टी पण बघू शकतो. तर या गोष्टी आपण कशा बघायच्या, हे सगळे रिपर्टरीचे रुब्रिक्स कसे आपण त्याच्या अंडर येतात, या गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्यात की बाबा त्याच्यामध्ये काय करता येईल. आपण कफ टाईप बघितलं तर हे सगळे टाईप कशासाठी आहेत: ड्राय, शॉर्ट, लूज, रॅटलिंग, विझिंग वगैरे जे लास्ट लेक्चर्समध्ये आपण बघितलेत, हे सगळं इन्स्पेक्शनमध्ये बघू शकता तुम्ही. हे बघायच्या गोष्टी आहेत, पाहू शकता त्यांनी काय सांगतंय, करतंय, बोलतंय, कॉजेशन आहे ते बघू शकता. तर ह्या इन्स्पेक्शनमध्ये आलं. आता लास्ट लेक्चरला आपण हे सगळे कॉजेशन्स काय आहेत ते पण बघितलं. आता आपलं आजचं लेक्चर आहे एक्सपेक्टोरेशन, म्हणजे जो त्याच्या कप 2 पद्धतीचे रुटीनमध्ये टाईप्स दिलेले आहेत की बाबा ड्राय कप आहे आणि वेट कप आहे. त्याच्यामध्ये वेट कप आहे म्हणजे काय, एक्सपेक्टोरेशन विथ, आणि एक्सपेक्टोरेशन विदाउट म्हणजे ड्राय कप येतो. आता याच्यामध्ये एक्सपेक्टोरेशन झालेलं असेल तर ते कशा पद्धतीचं असतं, कुठल्या कुठल्या पद्धतीचं आपल्याला एक्सपेक्टोरेशन नोंद करायचं आहे की जे आपल्याला पुन्हा रिपट्रेशन करताना उपयोगाला येईल. तर हे मी इथं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये अल्ब्युमिनस क्लिअर व्हाईट आहे का, एकदम पांढरा बेडका पडतो. त्याच्यानंतर ब्लडी आणि ब्लड स्ट्रिक्ड. ब्लडी म्हणजे त्याच्यामध्ये ब्लडचं प्रमाण जास्त आहे, त्याला म्हणायचं ब्लडी. आणि ब्लड स्ट्रिक्ड म्हणजे रेषा रेषा, अगदी थोडं थोडं ब्लड आहे, तुटक तुटक ब्लड आहे, म्हणजे स्पुटम जास्त आहे आणि ब्लड अगदी 3 ते 5% आहे. कुठंतरी एक रेषा रेषा थोडंसं त्याला लक्षात येतं की बाबा थोडं रक्त पण पडते. ते स्ट्रिक्ड म्हणजे रेषा. इझी रेझिंग म्हणजे लगेचच खोकला आला की लगेच तोंडामध्ये कफ येतो की लगेच त्याला तुकायला लागतं, लगेच तो तुंकून बाहेर टाकतो. फिटेड ऑफेन्सिव्ह म्हणजे काय, एकदम घाण येते, जे बेडकं येतो ना त्याचा वास खूप घाण येतो. ऑफेन्स म्हणजे कळालं ना, ऑफेन्सिव्ह. ऑफेन्सिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ऑफेन्स करणं म्हणजे एखाद्याला तुम्ही काहीतरी याच्यावर गुन्हा करतो, आपण एखाद्याला त्रास देतो, तशा पद्धतीचा ऑफेन्स आहे तो. म्हणजे शेजारचा अटेंडंट सांगतो की ह्याचा बेडकाला घाण वास येतो, घरचे सांगतील त्याच्या की यांच्या बेडक्याचा खूप वास येतो. ऑफेन्सिव्ह आहे. ऑफेन्सिव्ह हे रुब्रिक कधी उचलायचे कळालं ना तुम्हाला. मी इंटेन्सिटी तुम्हाला मुद्दाम दाखवतो याच्यामध्ये की लक्षात घ्या. सहज अगदी थोडासा वास आला तसं नाही आहे, ते ऑफेन्स नाही आहे. ऑफेन्सिव्ह म्हणजे सगळं बाकीच्यांनी सांगितलं पाहिजे ह्याला घाण वास येते, बघा बरं ह्याचं काय एक्सरे वगैरे काढा, सगळं काय झालं आहे बघा, कप उभी झाला आहे, असं लोकांना संशय आला पाहिजे. ऑफेन्सिव्ह किंवा पेशंट पण स्वतःहून म्हणला पाहिजे, त्याला म्हणायचं फिटेड ऑफेन्सिव्ह, कुचकट आणि घाण वास. पुढचं आहे ग्रे ग्रीनिश म्युकस. हे काय, ग्रीनिश म्युकस तुम्हाला लक्षात येतं की बाबा हिरवट बेडका पडत असेल तर तुम्ही त्याचा घेऊ शकता. त्याच्यानंतर प्रोफ्यूज म्हणजे खूपच कामापेक्षा, म्हणजे प्रोफ्यूज कधी घ्यायचं आहे, रुटीनमध्ये खोकला आल्यानंतर बेडका येतो, लोकांना त्याच्या व्हायटल फोर्सला ॲक्सेप्टेबल असतं की बाबा ठीक आहे, मी एवढं खोकतोय तर तेवढं बेडका अपेक्षित आहे, पण मी खोकतोय त्याच्या मानानं खूपच बेडका येतोय, भरपूर तयार होते आतमध्ये, खूप बेडका पडतो डॉक्टर, एकदम भरपूर बेडका पडतो. आपण एखाद्या ट्युबरक्युलोसचं पेशंट असू दे किंवा कुठल्या असा लंग डिसीजचा जो आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये कसा कप भरपूर असतो. आता ऑफेन्सिव्ह बेडकामध्ये याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की ब्रॉन्कॅक्टॅसिस असा एक आजार आहे ज्याच्यामध्ये COPD मध्ये येतो तो. तर त्याच्यामध्ये
स्टॅग्नेशन, तिथं ऑलरेडीच म्युकस आतमध्ये बसलेलं असतं बरेच दिवस, त्याच्यामुळे त्याला सेकंडरी इन्फेक्शन्स होतं आणि त्याच्यातनं जो बडका बाहेर पडतो तो ऑफेन्सिव्ह असतो. मी आता त्या मेडिसिनच्या रिलेटेड जात नाही, फक्त आपण काय बघायचं हे लक्षात ठेवा. हे पॉईंट्स बघायचे आणि सहज सोपं आहे. पेशंट सांगतो किंवा जस्ट एखाद दुसरा आपल्याला लिडिंग क्वेश्चन्स म्हणण्यापेक्षा एक साधासा सजेस्टिव्ह क्वेश्चन विचारला तरी त्यांना माहिती देतो आपल्याला. प्रोफ्यूस म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त पाहिजे. स्कॅन्टी म्हणजे नाहीच आहे, काहीच नाही सर, अगदी नाहीच आहे. कशाचं काय, थोडं अगदी कुठं, अगदी थोडं, काहीच येत नाही. खूप वेळ खोकल्यावर थोडा येतो, असं पेशंट ज्यावेळेस वाक्य म्हणतो त्यावेळेस ते स्कॅन्टी आहे. विस्किड टिनॅसियस डिफिकल्ट ऑफ रेझिंग. विस्किड टिनॅसियस म्हणजे तार धरतो, तार धरतो. काली बायक्रोमिकम, काली सगळ्या ग्रुपमध्ये तुम्हाला जे एक्सपेक्टरेशन्स आहेत, जे बेडके पडतात बाहेर, ते सगळे कफ आहे तो त्याच्यामध्ये तो तार धरणारच आहे. म्हणजे लगेचच जात नाही. म्हणजेच काय, खोकला ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्यांना कफ येतो लवकर, आणि तो थुंकला ना तर त्याच्या तोंडापासून आणि खाली पडलेलं तिथून एक अशी दोरी तयार होते आणि मग ते पेशंट असं हाताने पुसतो आणि मग तरी पण हाताला चिकटतं त्याचं आणि त्याची तार होते. लक्षात आलं का? स्टिकी स्ट्रिंजी, त्याला स्टिनेसियस डिफिकल्ट ऑफ रेझिंग व्हिसिड असं म्हणलेलं आहे. त्याचे बेसिक कॉन्सेप्ट लक्षात घ्या. पेशंट सांगतो हे, याच्यामध्ये फार आपल्याला विचारायचं एफर्ट्स घ्यायची जरूर पडत नाही. नुसतं लिसन करा, अगदी त्याच्यावरनं रिसिव्हिंग करा. म्हणतो परसिव्हिंग स्टेज नंतर आहे केसची. मी तर म्हणतो परसिव्हिंग नंतर करा, परंतु अगोदर रिसिव्ह करा. रिसिव्ह करायची केस. पुढचा आहे स्लीप बॅक मस्ट बी सॉलोड. बाहेर टाकायला प्रयत्न करतो पण ते आतच जाऊन चिटकतो आणि मग त्यामुळे गिळावं लागतो पेशंटला, टाकतो गिळून तो. लहान मुलामध्ये पण असं होतं बऱ्याच वेळा काय मॅक्सिमम वेळा लहान मुलं उलटी करून खोकला काढतात. मग आपण अँटीएम्प्टाट, कप एंड्स बाय वॉमिटिंग, त्याच्यामध्ये कुठल्या रेमेडी आहेत माहिती आहे का अजून तुम्हाला? येस, फक्त अँटीएम्प्टाट नाही आहे, मेजरम आहे. मेजरम इज अ बेस्ट रेमेडी. कितीतरी केसेसमध्ये मी वापरलेली आहे, तुम्ही पण वापरा. याच्यात काय, कप एंड्स इंटू द वॉमिटिंग दिलेलं आहे मेजरममध्ये. मेजरम तुम्ही वापरू शकता. कम्स असोसिएटेड विथ वॉमिटिंगमध्ये तुम्हाला क्युप्रोमेट पण आहे, क्युप्रोमेट वापरू शकता. सॅंग्विनरी रेमेडी आहे. अशा औषधाशी आपल्याला रिलेटेड नाही व्हायचं, आपण अनप्रिज्युडाइज्ड ऑब्झर्वर व्हायचं आहे. जे हानेमननं आपल्याला अभॅरिझममध्ये सांगितलेले व 5व्या अभॅरिझममध्ये सांगितले की फिजिशियन मस्ट बी अनप्रिज्युडाइज्ड. अनप्रिज्युडाइज्ड व्हायचं असेल तर त्याला बेसिक रिक्वायरमेंट काय आहे माहिती आहे का? आपण अगोदरच केसमध्ये बघितल्यानंतर औषधं जर डोक्यात आपल्या यायला लागली ऑलरेडीच आणि आपण मग ठरवून त्याची उत्तर काढायला लागलो तर आपण प्रिज्युडाइज्ड आहे. त्याच्यामुळे मेडिसिन प्रिज्युडाइज्ड येणार. म्हणून मी बऱ्याच वेळा म्हणतो मॅट्रामेडिकाचं नॉलेज आपल्याला फायनल डिस्क्रिप्शन नंतर पाहिजे, रेपट्रायशन नंतर, ग्रुप ऑफ रेमेडी आल्यानंतर करायचं आहे. अगोदरच आपण मॅट्रामेडिका 10, 15, 20 औषधं तुमच्या डोक्यात आहेत आणि त्यातच मध्ये बसवायचा प्रयत्न तुम्ही केला तर तुम्ही ऑलरेडीच प्रिज्युडाइज्ड आहे. म्हणून रेपट्री वापरायची. रेपट्री फिजिशियनला अनप्रिज्युडाइज्ड होण्यास खूप मदत करते. हे तुम्ही प्रॅक्टिकली ज्यावेळेस ऑब्झर्वेशन करसाल त्यावेळेस, आणि काही डोक्यात ठेवायची गरज पडत नाही. फक्त हे स्किल समजून घ्या की रुब्रिक्स कसं करेक्ट उचलायचं आहे आपल्याला आणि केसमध्ये कसं घ्यायचं आहे. तर एक्सपेक्टरेशनमध्ये तुमच्या लक्षात आलं अल्ब्युमिनस, क्लिअर व्हाईट, ब्लडी स्टिकडं. तर ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की हे अगदी सहज इन्स्पेक्शनमध्ये तुम्हाला या गोष्टी मिळतील. याच्याबरोबर एक पुढचा एक पॉईंट आहे महत्त्वाचा, ते म्हणजे पेन. कप बरोबर पेन कुठं आहे हे लक्षात ठेवा. पेन हे जे मी पॉईंट सांगतोय ना ते तुम्ही कागदावर खोकल्याचा पेशंट आला की लिहूनच ठेवा. त्याच्या पुढचं आपल्याला उत्तर मिळालंच पाहिजे, तरच आपली रेमेडी परफेक्ट लवकर निघेल. पेशंटला पेन्स कुठं होतात? खोकताना चेस्टमध्ये होतात किंवा ऑलरेडी थ्रोटमध्ये त्याच्या पेन आहेत का, स्वरयंत्रात लॅरिंग्समध्ये पेन आहेत किंवा पोटात दुखतंय स्टमक या ठिकाणी पेन्स होतात का, डोकं धरून असं पेशंट म्हणतो की मला खोकला आला किंवा त्यावेळेस असोसिएटेडमध्ये पेशंटला हेडेक आहे. या गोष्टी तुम्ही लक्ष द्या, कारण ह्या काय करतात, कॅरेक्टराईज करतात त्या पेशंटला. त्या काय करतात, कॅरेक्टराईज करतात. खोकला या शब्दाला 0 व्हॅल्यू आहे, ते कॉमन झालं. त्याच्या पुढचं जे आपण ॲड करत राहतो पेशंटकडनं, जे आपल्याला अगदी वर्जिन सिम्पटम्स मिळतात, जे ज्युनाईन सिम्पटम मिळतात, जे खरे सिम्पटम मिळतात, ते आपण लिहित लावतो ना, तेच आपल्या पेशंटला कॅरेक्टराईज करतात, म्हणजेच इंडिव्हिज्युअलायझेशन करतात आणि ते गरजेचे आहे.
त्याच्या पुढचा आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स तो ॲग्रिव्हेशन्स. ॲग्रिव्हेशन्स म्हणजे कुठल्या गोष्टीनं खोकला वाढतो, कधी वाढतो. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे डायurnal ॲग्रिव्हेशन्स असतात, म्हणजे दिवसाच्या वेळा आणि रात्रीच्या वेगवेगळ्या वेळा आणि काही गोष्टी, कुठल्या काही वस्तूमुळे ॲग्रिव्हेशन्स होते, कुठल्या वेदर्समुळे ॲग्रिव्हेशन, त्या गोष्टी नेहमी ॲग्रिव्हेशन्स आणि ॲम्युलरेशन्समध्ये इन्क्लूड झालेले असतात. तर याच्यामध्ये नाईट ॲग्रिव्हेशन आहे का पेशंटला, मिड नाईट बिफोर, मिड नाईट आफ्टर आहे का, लाईंग डाऊनमध्ये होतं आहे, लाईंग ऑन बॅक, लाईंग ऑन द लेफ्ट साईड, डाव्या बाजूला झोपल्यानंतर खोकला वाढतोय का, उजव्या बाजूला झोपल्यानंतर खोकला वाढतोय का, सकाळी उठल्या उठल्या लगेचच खोकला येतोय का, या गोष्टी बघा. त्याच्याबरोबर मॉर्निंग ऑन वेकिंग म्हणजे काय, उठलं की खोकला चालू, त्याला झोपला होता त्यावेळी चांगला होता. आफ्टरनून दुपारी खोकला येतो, थंड हवा लागली की खोकला येतो, थंड हवेच्या बाजून बाहेर जर गेलो वॉर्म रूममध्ये तर खोकला येतो, डॅम्पनेस दमट वातावरण झाले की खोकला येतो, दिवसाच फक्त मला खोकला येतो सर. त्याच्याबरोबर टॉकिंग आहे, भरपूर आहेत मॉडॅलिटी, पण ह्या तर गोष्टी घ्या. हे म्हणजे काय 100% नाही, याच्यामध्ये खूप आहे अजून. परंतु मी एक रुटीनमध्ये काम करताना आपल्याला 80 ते 85% केसेसमध्ये आपल्याला सोपं जातं. या गोष्टी मी काढलेल्या आहेत. सो डे टाईम कोल्ड ड्रिंक्स घेतल्यामुळे खोकला वाढतो, जेवल्यानंतर खोकला येतो, रीडिंग, लाफिंग, सिंगिंग, टॉकिंग, या काय पण गोष्टी बोलायला लागले की खोकला येतो, नाही बोलले की मग काय नाही. तर या गोष्टी तुम्हाला ॲग्रिव्हेशन्समध्ये पेशंटच्या नोंद करा. ॲम्युलरेशन्समध्ये काय, लाईंग डाऊन ऑन द राईट साईड, लाईंग ऑन द स्टमक, लाईंग ऑन द राईट साईड. त्याच्यानंतर ड्रिंकिंग कोल्ड वॉटर, ॲम्युलरेशन बरं वाटतंय, उजव्या बाजूला झोपल्यानंतर बरं वाटतंय, पोटावर झोपल्यावर बरं वाटतंय, कोमट पाणी पिल्यानंतर खोकला थांबतो, किंवा मी उठून बसल्यानंतर खोकला थांबतो, ढेकर दिली ना मग खोकला थांबतो, किंवा गॅस पास झाला तरी खोकला थांबतो. ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर माहीत पाहिजेत की ह्या रेपर्टरीमध्ये रुब्रिक्स आहेत आणि याच्यासाठी विशिष्ट औषधं दिलेली आहेत की जे कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या औषधांच्या ह्या. त्याच्यामुळं आपल्याला पेशंटमध्ये ह्या गोष्टी बघायच्या आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला काय बघायचं हे माहीत नसल्यामुळं आपण पेशंटमध्ये बघू शकत नाही. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. मला कॉन्सेप्ट काय सांगायचं की आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण बघू शकत नाही. व्हॉट युअर माइंड डोंट नोज, हाऊ कॅन यू सी इन युअर केसेस. सो आईज कांट सीज. तुमच्या मनाला जी गोष्टी माहीतच नाहीत ते डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. म्हणजे समोरून पल्सेटीला तुमच्या क्लिनिकमध्ये येऊन जाईल, पण तुम्हाला पल्सेटीला डायरेक्ट रेमेडियल डायग्नोसिस करता येणार नाही. समजलं का? रेमेडियल डायग्नोसिस का करता येणार नाही? तर तुम्हाला पल्सेटीला समजलेलीच नाही, त्याच्यामुळे क्लिनिक्समध्ये दिसत नाही. तसं रुब्रिक्स समजलं तर क्लिनिक्समध्ये दिसायला लागतील. त्याच्यामुळं रेपर्टरीचे रुब्रिक्स वाचायचे. आपल्याला माहीत होतं क्लिनिक्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे. नेक्स्ट आहे कन्कॉमिटंट्स. हा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे. हा कॅरेक्टराईज करतो काय, PQRS आहे, पिक्युलर क्युअर. हा एकटा सगळ्या सिम्पटमला मागे सारू शकतो. हा वगळून तुम्हाला केसमध्ये जमणार नाही जर मिळाला तर. काय आहे बघा, खोकल्याबरोबर जर पेशंटला फेंटनेस असेल, फेंटनेस म्हणजे झाक येणे, झाक मराठीमध्ये काय म्हणतात, झाक, चक्कर, वर्टिगो वेगळा. झाक म्हणजे थोडंसं खोकताना त्याला असे बोहळ येते, बोहळ तात्पुरती पडत नाही, पण पेशंट सांगतो मला जर चक्कर लिहून होतो त्यावेळेस. ग्रास्पिंग थ्रोट, एवढा खोकला येतो घसात धरावा लागतो त्याला. होर्सनेस, आवाज एवढा रफ झालाय खोकून माणसं म्हणते तुमचा आवाज बदलून गेला, कसा झालाय ते आवाज. नाही, खूप दिवस झालं खोकलाय हो, माझं छाती हे ते दुखतंय सगळं खोकून. लॅक्रिमेशन, खोका लागलं की पाणी डोळ्यात नाही यायला लागतं. लघवी वारंवार होते खोकल्याबरोबर. प्रोस्ट्रेशन म्हणजे थकतो, साधा थक नाही, विकनेस नाही, प्रोस्ट्रेट म्हणजे अगदी प्रोस्ट्रेशन म्हणजे पेशंट गळून जातो. मराठीमध्ये गळून गेले, मला उठू वाटत नाही, मला झोपून राहू वाटले, मला काहीच करू वाटत नाही. दिस इज अ प्रोस्ट्रेशन. विकनेस पण रुब्रिक आहे आपल्याकडं, ते वेगळं आहे. प्रोस्ट्रेशन वेगळं आहे. बारकावे खूप आहेत रेपर्टरीमध्ये. मी नंतर सांगेन, मी प्रायमरी स्टेजचं शिकवतोय, अजून प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी स्टेजचे रुब्रिक्स आपल्याला शिकायचे आहेत. काही रुब्रिक्स तुम्हाला टर्सरी स्टेजचे माझ्या जे मेंटलचे व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही बघा ते बाकीचे व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कन्व्हर्जन करून वर्ड मिनिंगला 0 व्हॅल्यू असते, त्यावेळेस पर्सिविंगवर जावं लागतं. तर रॉनेस, सोरनेस ऑफ द चेस्ट, छातीमध्ये रॉनेस म्हणजे एकदम गासल्यासारखं,
दुधाच्या साईचं समजा जर पातेलं आपण घासायला लागलो ना तर आवाज कसा येतो ना, तसं आवाज येत नाही इथं, परंतु काय होईल घासल्यावर, ते रॉनेस असतो छातीमध्ये, घासतो कप, पेशंट घाबरतो खोकला यायचा म्हणलं की त्याला अगोदर छाती धरून ठेवतो. रॉनेस, सोरनेस इन द चेस्ट, रब्स द फेस विथ फेस्ट. स्नीजिंग, त्याच्याबरोबर स्नीजिंग आहे. युरिन इनव्हॉलंटरी, किती केसेस सांगू मी तुम्हाला, कितीतरी केसेस मिळतात. पेशंट, लेडीज पेशंट असू द्या, मेल सांगतात की सर एक गोष्ट सांगायची, काय झालं खोकल्यानं माझं, असं मी खोकलो ना की लगेचच मला लघवी होते हो, थोडी थेंब थेंब लघवी होते, जरा माझ्यामध्येच कसं तरी वाटायला लागले. त्यांना वाटतं असं मलाच काय वेगळा झालंय का आजार. अरे आपल्या होमिओपॅथीमध्ये दिलेलं आहे, पाठ करू नका हे कुठल्या औषधात, कुठल्या औषधात आपोआप येते. तुम्ही औषधं कुठली येतात हे पाठ करू नका, प्रोसेसवर लक्ष द्या, आउटकमवर लक्ष देऊ नका. आउटकम चांगलंच येईल, आपोआप येईल. प्रोसेस जेवढी चांगली करता येईल, ज्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीनं आपल्याला रुब्रिक्स घेता येतील, याच्यावर जास्त लक्ष द्या. प्रोसेस तुम्ही इम्प्रूव्ह केली की औषधं 100% येणार. सो युरिन इनव्हॉलंटरी, ओमिटिंग, रेचिंग, खोकल्याबरोबर उलटी एवढे आहेत की थांबतच नाही, वॉक वॉक करते खोकला, रेचिंग, आणि लेफ्ट ब्रेस्ट फील कोल्ड. तर या बरेचसे रुब्रिक्स आहेत ना ह्याच्यातले, हे जे घेतलेले आहेत मी रुब्रिक्स, ते तुम्हाला लक्षात येईल की हे रुब्रिक्स पाठक रेपटरीमधले आहेत. बाकीच्या पण रेपटरी बोरिंगमधले पण आहे त्याच्यात. पण एखादी केस घेतल्यानंतर तुमच्या लक्षात घ्या की या केसेसमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला काम करता येतं. आणि हे केसेसमधले हे पॉईंट्स तुम्ही लिहून घ्या, त्या पद्धतीनंच ठेवा. कोप आलं की एवढं 5 गोष्टी आपल्याला घ्यायच्यात, तुमचं कितीतरी रॅमेडीज सोप्या जातात. त्याच्याबरोबर मेंटल सिम्पटम्स जे मिळतील, जीवनायन अगदी खरे वाटले आपल्याला, बाबा नाही हा आहेच, तर तुम्ही घेऊ शकता. माझे इलिगन्स वगैरे खाली रुब्रिक्स मी एक्सप्लेन केलेले आहेत की बघून इन्स्पेक्शनचे रुब्रिक आहेत, ते विचारायचे नाहीत की त्याला विचारावं लागत नाही पेशंटला. पेशंट आपल्या समोर बसल्यानंतर दिसतं की हा एलिगन्समध्ये, तर आपल्याला ह्या गोष्टी नंतर लावता येतील. पण सध्या तरी फिजिकल्सवर लक्ष द्या. तर माझं म्हणणं आहे की आपण जे कोर्स करतो टोटल 4 वर्षाचा, याच्यामध्ये सेकंड इयरपासून आपल्याला केस टेकिंग असते. तर माझं फर्स्ट म्हणणं आहे की सेकंड इयरला आपण केस टेकिंग करतो आणि पुन्हा इंटर्नशिपला पण केस टेकिंग करतो, तर हे चुकीचं आहे. माझ्या म्हणणं प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन काय, केस टेकिंग सेकंड इयरला म्हणजे फक्त नोईंग द फॉर्मॅट, म्हणजे ॲज लाईक फॉर्म म्हणतो ना, फॉर्म भरतात, फिलिंग द ब्लँक्स, त्याचं लॉजिकल का भरतो हे माहीत नसतं. थर्ड इयरला केस रिसिव्हिंग केलं पाहिजे, ऐकायला शिकायचं, पेशंट काय सांगतोय त्याचं ऑब्झर्वेशन करायला शिकायचं. थर्ड इयरला ह्या विद्यार्थ्यांना हे नॉलेज आलं पाहिजे, केस रिसिव्हिंग. आणि फोर्थ इयरला केस परसिव्हिंग, म्हणजे शब्दाच्या पण पुढं जे सांगतोय त्याच्या मागचं त्याला कळायला पाहिजे, शब्दा वाचून कळले सारे. तसंच केस परसिव्हिंग, तसे ह्या स्टेजेस आहेत, केस टेकिंग, केस रिसिव्हिंग, केस परसिव्हिंग, आणि मग तुमचं ऑलरेडी तुम्ही कंप्लीट होऊन जाता. असा एक कोर्सच अपेक्षित आहे. ठीक आहे, आपण ह्या गोष्टीवर नंतर बोलू. मला वाटतं एक कप हे तुम्हाला कळालं असेल. या गोष्टी तुमच्या क्लिनिक्समध्ये अप्लाय करा आणि मला कॉमेंट्स करा की हे उपयोगाला आलं की नाही. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.